हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय ब्रोकोलीचे पराठे। तर बघू शकता किती छान असे पराठे झालेत। ब्रोकोली आणि बटाट्यापासून बनणार आहेत एकदम छोटे छोटे बेबी पराठे आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी तर खूपच छान अशी डिश आहे। बरेच वेळेस लहान मुलं वेगवेगळ्या भाज्या खात नाहीत, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। टिफिनसाठी पण छान आहे आणि पौष्टिक आणि भरपूर हेल्दी अशी रेसिपी आहे। तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघा, ब्रोकोली घेतली मी कट करून, त्याला थोडेसे मोठे मोठे पीस मध्येच ठेवायचे आणि त्याला आपण आधी स्वच्छ करून घेणार आहोत। मिठाच्या पाण्यामध्ये एक वेळेस किंवा दोन वेळेस म्हणा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यानंतर त्याला आपण एक 5 मिनिटं चांगलं असं बॉईल करून घेणार आहोत। तर मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे बघा। आता बॉईल करून घेते आणि बॉईल झाल्याच्या नंतर ती थंड झाली ना, मग मिक्सर जारमध्ये टाकून थोडंसं जाडसर चालेल किंवा थोडंसं भरडं घ्यायचे वाटून। त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकलंय, त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे, हवं तर थोडंसं जिरा आणि कोथिंबीर टाकलं तरी चालेल। तर बघू शकता जास्त बारीक नाही केले आणि पाणीही नाही टाकले आणि बटाटे घेतलेत बॉईल करून, तर बटाटे पण त्यावर थोडेसे आपण मॅश करून टाकणार आहोत। बटाट्यामुळे टेस्ट एकदम छान येतो आणि एवढी चांगली टेस्ट होती याची, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एकदा। तर बघा, कोथिंबीर टाकली आहे, चवीपुरतं मीठ, त्यानंतर तुम्ही जर थोडंसं याच्यामध्ये कांद्याची पात जरी टाकली किंवा तुम्हाला दुसरं व्हेजिटेबल काही टाकायचे असेल, मिक्स करायचे असेल जसं की कांदा, गाजर, काकडी, ते पण अगदी चांगली अजून हेल्दी अशी रेसिपी होणार आणि टेस्टी पण होणार। तर पीठ चांगलं मळून घेतलंय बघा। आता आपण लाटून घेऊया। तुम्ही साधे पराठे आपण जसं बनवतो तसे केले तरी चालतील किंवा मी एकदम छोटे छोटे मुलांच्या टिफिनसाठी म्हणून केले होते, तर ते पण एकदम छान, जेव्हा आपण त्याला शेकतो वगैरे तो खूप छान असे होतात आणि मुलांना काहीतरी वेगळं आपण बनवून दिलं की ते खातात। तर त्यामुळं असे करून घेतलेत मी। एक छोटासा प्याला किंवा अशी वाटी घ्यायची आणि त्याच्याने गोल सर्कलमध्ये काढून घ्यायचे आणि तुम्ही याला मस्त तूप किंवा बटर लावा आणि खरपूस असे शेका। आणि जर फुल गॅस करून तुम्ही व्यवस्थित शेकले तर एकदम नरम राहतात आणि कमी गॅस करून जास्त वेळ ठेवलं, तूप वगैरे लावलं तर एकदम क्रंची असे कडक होतात। तर लहान मुलांच्या टिफिनसाठी छान आहे। त्याच्यावर थोडंसं स्माइली काढायचं आपण सॉसनं वगैरे, तर खूपच छान दिसतात। तर बघा, तूप टाकून घेत आहे, तर एकदम छान असे ब्रोकोलीचे आणि बटाट्याचे आपले बेबी पराठे रेडी झालेले आहेत बघा। तर आता काढून घेऊया सर्व पराठे, अशाच प्रकारे करून घेऊयात। तर मी दह्यासोबत ट्राय केले, दह्यासोबत पण खूप छान लागत आहेत। दह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर, नाहीतर तुम्ही जाम सोबत पण खाऊन बघा किंवा शेजवान सॉस, चटणी, तर एकदम भारी झालेत। तर नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।